सध्याचं जे युग चाललंय ते नोकरीशिवाय छोकरी नाही आणि निश्चितपणाने आज तलाठी होणं सुद्धा आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये। त्यामुळे आपल्या या कसोशीमधून आपण जे प्रयत्न करून पुढे आलात, तलाठी म्हणजे काय समजलात तुम्ही? गावाचा पुरा गल्ला तुमच्या ताब्यात असते, पूर्ण दप्तर तुमच्या पेटीमध्ये असते, गुलाबराव पाटलाची उतारे सुद्धा तुमच्या ताब्यात असते आणि महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या आपल्या आमदार उदयांचं आपण स्वागत करूया। तसं मला आठवतं की माझाही नंबर 1983 साली डीएड ला लागला होता, तेव्हा 10वीं पास हो गया आदमी कि डीएड हो जाता था। मेरे को 56 से 55 की खोज हुआ था, नहीं तो मैं भी आज गुरुजी करके यहाँ बैठता था। पण काय तिकडचा गुरुजी सोडला आणि तुम्ही विधानसभेचा गुरुजी म्हणून आम्हाला तिकडे पाठवलं। पण आपल्या आशीर्वादाने कोणत्याही क्षेत्रामध्ये जावं, स्ट्रगल आहे, संघर्ष करा। जीवन ही संघर्षाची यात्रा आहे, सहज काही मिळत नाही, कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही। प्रत्येकाला वाटते की या फील्ड मध्ये गेलेला माणूस समाधानी आहे, तर निश्चितपणाने प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायचा आहे। डॉक्टर असेल त्याला संघर्ष करायचा आहे, वकील असेल त्याला केस चढवताना त्याला संघर्ष करायचा आहे, नोकरीवाल्याला संघर्ष करायचा आहे, इव्हन कलेक्टर साहेब लाल दिव्याच्या जरी गाडीत बसलेले असले तरी आयुष्यामध्ये त्यांना संघर्ष करायचा आणि आम्हालाही करायचा। पण आमच्या जातीला तर लोक मानतच नाही सध्या। पुढारी म्हणजे एक वेगळा प्राणी आहे, त्याला 2 हृदय आहे, 6 पाय आहे आणि 11 डोके आहेत असं मानणारे काही लोक आहेत। पण कधीतरी आमच्याही जीवनपटामध्ये जर आपण गेला तर आपल्याही लक्षामध्ये येईल की हे क्षेत्र सुद्धा संघर्षाशिवाय नाही। आता तुम्ही 58 वर्षापर्यंत डायरेक्ट फायनल आहे, हमको तो 5 साल में एग्जाम देनी पड़ती है सर। 58 महिन्यानंतर हाँ, आता तर 2 महिन्याचीच परीक्षा आहे, पास केलं तर ठीक, नाही तो 17 नंबर का फॉर्म 5 साल के बाद है। म्हणजे आमची नियुक्ती ही 5 वर्षाची आहे, तुमची सगळ्यांची नियुक्ती 58 वर्षाची आहे। आमचं करिअर हे 5 वर्षापुरतं असतं। जर आम्ही चांगलं काम केलं, तुम्हा मनाला भावलं, तर तुम्ही ठप्पा देणार, तर आम्ही आमदार होणार। आणि सध्या आमच्याकडे ही फार जबरदस्त स्पर्धा आहे। त्यामुळे निश्चितपणाने तुमचा आणि आमचा संबंध आता येणारच आहे, कारण की आम्ही काम असलं, पाणी जास्त पडलं तरी तलाठी, पाणी कमी पडलं तरी तलाठी, वारा आला तरी तलाठी, जास्त ऊन पडला तरी तलाठी, खरडून गेलं तरी तलाठी, पीक पिकलं नाही तरी तलाठी। म्हणजे तुम्ही कुठे आम्हाला कामात येत नाही हे सांगू नका। अजून एक राहिलं, हा, चांगलं पीक पिकलं, भाव नाही कमी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।